प्रयत्न करतोय, त्यामुळे आता वन विभागाचे अधिकारी त्याला कशा पद्धतीने पकडतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय। बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। आता तो बाहेर सुद्धा आलेला आहे, त्याला डाट लागलेला सुद्धा आपल्याला दिसतोय, मात्र तरी सुद्धा बाहेर पडण्यासाठीची त्याची ही धडपड सुरू आहे। आता वन विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी आहेत आणि ते कशा पद्धतीनं त्याला पकडतात, कशा पद्धतीने त्याला जेरबंद करतात हे पाहणं खूपच महत्त्वाचं आहे। शिवनगर परिसरातली ही थेट दृश्य झी 24 तासवर आपण पाहतोय। पारडी भागामध्ये दुसऱ्या मजल्यावर हा बिबट्या शिरलेला होता। त्याने 5 जणांवर हल्ला केलेला होता। 5 जण यामध्ये जखमी आहेत आणि त्यांना रुग्णालयामध्ये सुद्धा दाखल करण्यात आलेलं आहे। त्यामुळे या बिबट्याला पकडण्यासाठी तिथे वन विभागाचं पथक आलेलं आहे, पोलीस आहेत आणि नागरिकांची सुद्धा मोठी गर्दी तिथेच आपल्याला पाहायला मिळते आणि आता हा बिबट्या तिथून पळण्याचा प्रयत्न करतोय। अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडे। अमर, बिबट्या बाहेर पडण्याची आता धडपड त्याची सुरू आहे, त्याला डाट सुद्धा लागल्याचं दिसतंय। अगदी बरोबर आहे, त्याला नक्कीच डार्ट लागलाय, त्यामुळे त्याची शक्ती क्षीणावलेली दिसते आहे। आपण हे थेट दृश्य एक्सक्लुझिव्ह झी 24 तासवर बघू शकतो। तो अजूनही पळण्याकरता चाचपणी करतोय, कुठेतरी तो त्याला डार्ट लागलाय। त्याला गुंगीचं जे औषध आहे म्हणजे ट्रँक्युलाइज जे केलेलं आहे त्याचा परिणाम आता औषधाचा दिसताना आपण पाहू शकतो। एका टेरेसवर तो गेलेला दिसून येतोय आणि त्याची थेट आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण झी 24 तासवर बघू शकतो। बिबट आता शिवनगर, पारडीतल्या शिवनगर परिसरातील निषाद आणि वर्मा यांचं कुटुंब आहे, त्या कुटुंबाच्या निवासस्थानाच्या वरच्या माळ्यावर म्हणजे दुसऱ्या माळ्यावर दिसून येत आहे आणि तो बेशुद्ध होण्याच्या परिस्थितीत असल्यामुळे त्याच्या हालचाली मंदावल्या आणि आता तो अजूनही लटकलेल्या अवस्थेत बघतोय। कुठेतरी अजूनही त्याच्यातली ताकद जी आहे ती पूर्णपणे क्षीण पावलेली दिसून येते आणि आपण झी 24 तासवर एक्सक्लुझिव्ह दृश्य बघू शकतो की हा बिबटला हे रेस्क्यू ऑपरेशन अजूनही संपूर्णपणे सुरू आहे आणि बिबटला बेशुद्ध होण्याची प्रतीक्षा वन विभागाचे कर्मचारी करताना दिसून येत आहे। त्याला जे डार्ट मारण्यात आलेला होता तो अचूकपणे लागलेला दिसून येत आहे, त्यामुळे बिबट अजूनही त्या इमारतीवर म्हणजे दुसऱ्या माळ्यावर वरती टेरेसवर जाण्याचा प्रयत्न करतोय, पण तो चढण्यात अपयशी ठरतोय। त्याची ताकद तो पूर्णपणे लावून ठेवलेली आहे। आपण एखाद्या वन्य प्राण्याची ताकद किती मजबूत असते या दृश्यातून बघू शकतो। गेल्या 2 ते 3 मिनिटांपासून तो तिथे लटकलेल्या अवस्थेत आहे। आता तो खालच्या माळ्यावर आलेला आहे आणि तो कोणत्याही क्षणी तिथून जाऊ शकतो आणि आता हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्णपणे सुरू असल्याचं दिसून येत आहे। तो बिबट आता तिथून खालती आलेला आहे आणि आता वन विभागाची टीम पुढच्या टप्प्यातलं संपूर्ण ऑपरेशन राबवताना दिसू शकेल। पण सकाळी 5 वाजल्यापासून जो बिबट दिसला होता त्यानंतर या संपूर्ण शिवनगर परिसरात जी खळबळ होती, त्यानंतर आता हे रेस्क्यू ऑपरेशन अखेरच्या टप्प्यात पोहोचलेलं आहे। बिबटला बेशुद्ध अवस्थेत पडलेला आपला खालती पडल्याचं दिसून येत आहे आणि हे बिबटला इथून आता नेण्याचा प्रयत्न करतात। आपल्यासोबत अजून काही वरिष्ठ वन अधिकारी सुद्धा पोहोचले, मानद वन्यजीव रक्षक सुद्धा पोहोचलेले दिसून येत आहे। अविनाश लोंढे मानद वन्यजीव रक्षक सुद्धा तिथे पोहोचले दिसत आहेत, ते मार्गदर्शन करताना इथून दिसून येत आहे आणि हे रेस्क्यू ऑपरेशन नंतर तो बिबटला आता कशा पद्धतीने जेरबंद करावं याची रणनीती करण्यात येत आहे। गेल्या 5 तासांपासून हे संपूर्ण हा बिबट या 2 घरांमध्ये लपून होत आहे। 2 तासांपासून हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रक्रिया सुरू आहे। अगदी तर आपण ही थरारक दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय। बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन आपण पाहतोय, कशा पद्धतीनं वन विभागाचे अधिकारी आपला जीव धोक्यात घालून ही संपूर्ण मोहीम राबवत असतात, त्या बिबट्याला पकडत असतात, त्याची थेट दृश्य झी 24 तासवर आपण पाहतोय। एका ठिकाणी वन विभागाचे अधिकारी आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर दुसरीकडे डाट मारलेला बिबट्या कशा पद्धतीनं तिथून पळून जाण्याची धडपड करतोय हे आपण झी 24 तासवर पाहतोय। मात्र डाट लागल्यामुळे त्याला आता गुंगी येते, त्याची शक्तीही काहीशी कमी झालेली आहे आणि त्यामुळे काहीसा गोंधळलेल्या अवस्थेत आपल्याला हा बिबट्या दिसतोय आणि तरी सुद्धा तिथून पळून जाण्याची त्याची धडपड आपल्याला पाहायला मिळते। आता यापुढे वन विभागाचे अधिकारी काय नेमकी मोहीम राबवतात, कशा पद्धतीची पावलं उचलतात आणि त्याला जेरबंद करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर डाट लागल्यामुळे त्याची हालचाल सध्या मंदावलेली आहे। बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन आपण झी 24 तासवर पाहतोय। हे रेस्क्यू ऑपरेशन आता अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे, त्यामुळे आता काही क्षणामध्येच वन विभागाचे अधिकारी पुढची पावलं उचलतील आणि या बिबट्याला जेरबंद करतील। खरं तर सकाळीच हा बिबट्या तिथे 6:30च्या सुमारास आलेला होता। त्यानं 5 जणांवर हल्ले केलेले होते आणि ते 5 जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि असं सगळं असताना तात्काळ तिथे वन विभागाचं पथक पोहोचलं आणि त्यांनी बिबट्यांचा शोध घ्यायला
शोधाला सुरुवात केला. ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा त्याच्यावर लक्ष ठेवलं जात होतं आणि नंतर वन विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी अचूक नेम धरला, डाट पाडला आणि त्यानंतर या बिबट्याला तो लागलेला आहे आणि आता तिथून पळून जाण्यासाठी बिबट्याची ही धडपड आपण पाहतोय. मात्र डाट लागलेला आहे, हालचाल मंदावलेली आहे, शक्ती सुद्धा त्याची काहीशी कमी झालेली दिसते. मात्र इतक्या सगळ्या प्रकरणानंतर सुद्धा तो तिथून पळून जाण्याच्या धडपडीत आहे. त्यामुळे आता वन विभागाचे अधिकारी त्याला कशा पद्धतीने जेरबंद करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आपण पाहिलेलं आहे बिबट्याचे हल्ले वाढलेले आहेत. अनेक जणांवर बिबट्याने हल्ले केलेले आहेत. काहींचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे, काही जण जखमी झालेले आहेत आणि अशा सगळ्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागासमोर प्रत्येक क्षणी ही अशी आव्हानं येत असतात. अनेक ठिकाणी बिबटे शिरतात आणि त्यानंतर वन विभाग आपली मोहीम राबवत असतो, या बिबट्यांना जेरबंद करत असतात. त्यामुळे आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता सध्या ही आपण दृश्य पाहतोय नागपूरच्या पारडी भागातली. आता इथे वन विभागाचं जे पथक पोहोचलेलं आहे ते कशा पद्धतीने शिताफीनं या बिबट्याला जेरबंद करतं हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय. गेल्या काही दिवसांपासून नाशिक असेल, नागपूर असेल, रायगड असेल, गोंदिया असेल, अहिल्यानगर असेल या ठिकाणी बिबट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. या पारडी भागात सुद्धा आज सकाळी 6:30च्या सुमारास हा बिबट्या शिरला. ही तिसरी घटना आहे खरं तर या संपूर्ण परिसरामधली आणि तिथे आता पुन्हा एकदा बिबट्या शिरला. त्याने अनेकांवर हल्ले सुद्धा केलेले आहेत आणि त्यामुळे आता या बिबट्याला जेरबंद